नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 29 सप्टेंबर 2024 शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या आणि ठळक बातम्या. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 2256 हेक्टरवरील पिकांचे नुकसान. 2 दिवसात 10 मंडळात अतिवृष्टी. 28 गावातील 3405 शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान. बुलढाणा येथील बातमी. परतीच्या पावसाने दाणादाण, पिकात साचले पाणी. लोणार तालुक्यात सोंगणीला आलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान. देवडगाव, मही परिसरातही मुसळधार पाऊस. पीक विम्याच्या पैशासाठी तुपकरांचे मुक्काम आंदोलन. पोलिसांनी घेतले ताब्यात. विम्याचा लाभ देण्याची मागणी. खाद्यतेलाचा होईना पुरवठा. 1.12 लाख कुटुंबांना कधी मिळणार आनंदाचा शिधा. गणपती उत्सव आटोपला. अकोट, तेलारा, मूर्तिजापूर तालुक्यात वितरण बाकी. बाभळगाव मंडळात अतिवृष्टी. शेतकरी पुन्हा हवालदिल. 75.3 मिलीमीटर पावसाची नोंद. दिवसेंदिवस वाढताहेत अडचणी. सोयाबीन भिजले. लाडक्या बहिणीला 1,500. सावित्रींच्या लेकींना रुपयाही मिळेना. 26,000 मुली वंचित. 32 वर्षात भत्त्यातही वाढ नाही. 2,866 शेतकऱ्यांच्या शेतात बसवले सौर कृषीपंप. मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार लाभ. परतीच्या पावसाने 4 लाख हेक्टरवरील सोयाबीनला फटका. पीक जमीनदोस्त. बुधवारी खामगाव, गुरुवारी देऊळगावात सर्वाधिक पावसाची नोंद. तलवारीने केप कापाल तर वाढदिवस पोलीस कोठडीत. काही ठिकाणी कारवाई. कायद्याचे उल्लंघन कराल तर खबरदार. महसूल प्रशासनाच्या लेखी अतिवृष्टीचा फटका केवळ मालेगाव तालुक्यालाच. इतर तालुके मात्र निरंक. प्राथमिक अहवालातील वास्तव. शेतकरी संभ्रमात. तर ह्या होत्या शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या आणि ठळक बातम्या. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.